झिरो न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. अहमदनगर उर्दू हायस्कूल व मिसगर ज्युनियर कॉलेजचे आदर्श शिक्षक अझर खान यांचा गौरवपूर्ण सत्कार. अहमदनगर येथील नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्ट संचालित अहमदनगर उर्दू हायस्कूल व मिसगर ज्युनियर कॉलेजमध्ये आदर्श शिक्षक अझर खान यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त भावपूर्ण व गौरवपूर्ण सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. सन 1998 मध्ये शिक्षक सेवेत रुजू झालेल्या अझर खान यांनी तब्बल 29 वर्षे शिक्षण क्षेत्रात आपले अमूल्य योगदान दिले. आपल्या प्रदीर्घ सेवा काळात त्यांनी केवळ अध्यापनावर भर दिला नाही, तर शेकडो विद्यार्थ्यांना घडवून त्यांना समाजाचे जबाबदार नागरिक बनवले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेत असलेले अनेक विद्यार्थी आज पोलीस दल, शिक्षण व उद्योग अशा विविध क्षेत्रामध्ये यशस्वी कार्यरत असून हेच त्यांच्या कार्याचे खरे यश मानले जाते. हा सत्कार सोहळ्याप्रसंगी शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या वतीने अत्यंत भावुक वातावरणात निरोप देण्यात आला. सत्काराला उत्तर देताना अझर खान यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की गेल्या 3 दशकातील माझी सेवा ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. विद्यार्थ्यांचे प्रेम आणि सहकार्यातून मिळालेला सन्मान हीच माझी आयुष्यभरची खरी संपत्ती आहे. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे मुख्याध्यापक मुनवर सर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या प्रसंगी शाळेचे संचालक रेहान काजी इनाम, जिक्रिया खान, वाजिद खान, इफ्तेखार खान तसेच डॉक्टर अब्दुल कादिर मौलाना खिजर यांच्यासह मुश्ताक सर, जाकीर सर, अतर खान, मिनाज सर, जफर सर, वसीम सर, मुसेफ सर, अकबर सर, मुजाहिद सर तसेच महिला शिक्षक वृंदामध्ये रुमानीबाजी, रफतबाजी, नाजनीनबाजी, नौशीनबाजी, फिरदोसबाजी, आरशीबाजी, झमझमबाजी आणि इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रहमतुल्लाह बरकातो. आज माझ्या सेवापूर्ती निमित्त गौरव समारंभ या ठिकाणी नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्ट संचलित अहमदनगर उर्दू हायस्कूल व मिसगर ज्युनियर कॉलेज, त्याचप्रमाणे अहमदनगर उर्दू प्रायमरी स्कूल आणि इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या मार्फत हा जो माझा सेवापूर्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आला, सर्वप्रथम मी त्या ठिकाणी संस्थेचे, त्यानंतर या तिन्ही युनिटच्या प्राचार्यांचे आभार व्यक्त करतो. सर्वात प्रथम या ठिकाणी माझा शैक्षणिक प्रवास जो आहे, जो या ठिकाणी शिक्षक म्हणून इसवी सन 1998 पासून या ठिकाणी सुरू राहिला आणि 1998 पासून तर अविरतपणे या ठिकाणी 2026 पर्यंत मी या ठिकाणी सलग 29 वर्ष या ठिकाणी सेवा देण्याचा प्रयत्न केला. दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी माझ्या मार्फत या ठिकाणी हजारो विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अध्ययन केले आणि या विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने अध्यापन करण्याचा प्रयत्न मी माझ्या पद्धतीने, माझ्या सहकार्यांनी चांगल्या पद्धतीने केला. यामध्ये बहुतेक विद्यार्थी हे शैक्षणिक दृष्ट्या या ठिकाणी, काही विद्यार्थी हे कायद्याच्या क्षेत्रामध्ये आज कार्यरत आहे, काही विद्यार्थी हे स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये कार्यरत आहे, काही विद्यार्थी हे यशस्वी उद्योजक म्हणूनही काम करत आहे. ही माझ्या यशाची एक पावती आहे. या ठिकाणी काम करत असताना जे प्राचार्य लाभले, या सर्व प्राचार्यांनी माझ्या कामाची कदर केली आणि त्यांनी दिलेले जे वेगवेगळे आदेश होते त्या आदेशाचे पालन करून या ठिकाणी मी या योग्य पद्धतीने अध्यापनाची जी साखळी असते ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आपल्याला माहित आहे, या ठिकाणी ज्याप्रमाणे गाडीला चालवण्यासाठी 4 चाकांची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे एक शैक्षणिक संस्था यशस्वी व्हायची असेल तर त्यासाठी सर्वप्रथम चालक, त्यानंतर पालक, त्यानंतर बालक आणि त्यानंतर शिक्षक या चार लोकांची भूमिका अत्यंत महत्वाची असते आणि या 4 भूमिकेमध्ये ऍज अ शिक्षक म्हणून मी चांगल्या प्रकारे माझ्या पद्धतीने योगदान देण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान ज्या काही चुका झाल्या असतील त्या ठिकाणी सर्वांनी पदरी घेतल्या. मी सर्वांचे आभार मानतो आणि माझा हा यशस्वी सोहळा पूर्ण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. त्याबद्दल आयोजकांचे, या ठिकाणी आमच्या प्राचार्यांचे मी आभार मानतो आणि एवढं बोलून मी आमचे विद्यमान नागोरी मुस्लिम मिसगर जमात चे जे विद्यमान ट्रस्टीज आहेत, यामध्ये रेहान काजी साहेब असतील, त्याचप्रमाणे इनाम भाई असतील, वाजिद भाई असतील आणि इफ्तेखार भाई असतील, या सर्वांचे सुद्धा मला या ठिकाणी या गेल्या 4 वर्षापासून यापूर्वी जे होऊन गेलेले जे विश्वस्त होते, यामध्ये मरहूम डॉक्टर सईद काजी साहेब, ॲडव्होकेट जावेद काजी साहेब,
त्याचप्रमाणे मुल्ला याकूब अंजुम साहेब, त्याचप्रमाणे मरहूम ताहिरभाई यांच्या माध्यमातून सुद्धा मला या ठिकाणी चांगल्या प्रकारे सहकार्य मिळाले आणि त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातूनच मी आज या ठिकाणी आहे. त्यांनी या ठिकाणी शैक्षणिक योगदान देत असताना आम्हाला या ठिकाणी पूर्णतः या ठिकाणी अध्यापनामध्ये पूर्णतः मार्गदर्शन केले आणि आम्हाला या ठिकाणी माझ्या वैयक्तिक दृष्ट्या मी 29 वर्षाच्या सेवेमध्ये या लोकांनी कधी आम्हाला या ठिकाणी व्यक्तिगतरित्या आमच्या शैक्षणिक कामकाजाच्या संदर्भात कुठल्या प्रकारे म्हणजे आमची या ठिकाणी विचारपूस केली नाही. म्हणजे आम्हाला या ठिकाणी कुठल्या प्रकारे अनावश्यक अशा बाबींमध्ये या ठिकाणी विचारणा केली नाही. आम्ही सुद्धा या ठिकाणी 29 वर्ष काम करत असताना त्यांच्या या ठिकाणी विश्वासाला पात्र ठरलो आणि आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या पेशाला योग्य प्रकारे योगदान देण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल मला या ठिकाणी अभिमान आहे आणि या शैक्षणिक प्रवासामध्ये माझ्या कुटुंबाचे, माझ्या त्यानंतर भाऊ आणि इतरांचे मला मोलाचे योगदान लाभले. आज मी आनंदी आहे. माझा मोठा मुलगा फार्मसी ग्रॅज्युएट होत आहे, मुलगी सुद्धा या ठिकाणी कम्प्युटर सायन्स मध्ये ग्रॅज्युएशन होत आहे आणि तिसरी मुलगी जी आहे ती 9वी शिकत आहे. आणखीन एक आनंदाची बाब अशी की ती तिसरी मुलगी जी आहे ती JNS अकॅडमी आणि PN नामदार इन्स्टिट्यूट यांच्या माध्यमातून या ठिकाणी 1500 विद्यार्थ्यांमध्ये या 10 विद्यार्थिनींचं सिलेक्शन श्रीनगरमध्ये होणाऱ्या कॅम्पसाठी झालेलं आहे. हे या ठिकाणी मला याचा अभिमान आहे. अशा प्रकारे मी या ठिकाणी समाजसेवा करत असताना कुटुंबामध्ये सुद्धा माझ्या पद्धतीने योगदान देण्याचा प्रयत्न केला आणि येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी मी याप्रमाणे संस्थेला माझी गरज भासेल त्यावेळेस मी या ठिकाणी संस्थेमध्ये येण्याचा या ठिकाणी त्यांना प्रॉमिस करतो. ठीक. उर्दू है जिसका नाम हम ही जानते हैं दाद, उर्दू है जिसका नाम हम ही जानते हैं दाद, सारे जहां में धूम हमारी सुबह की है. नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्ट संचलित अहमदनगर उर्दू हायस्कूल व मिसगर ज्युनियर कॉलेजच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांतर्फे आज प्राध्यापक अझर खान सर यांच्या सेवापूर्तीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने मी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांतर्फे त्यांच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.